अशा पत्नीबरोबर एकनिष्ठ राहणारा हा कवी आणि त्यांनी आपल्या पत्नीवर लिहिलेली झपताल नावाची जी कविता आहे, त्या कवितेतल्या ओळी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रेम कुठल्याही व्यक्तीवर करतायत आणि तुम्हाला त्याचा शोध घ्यायला तू बाहेरच पडायला पाहिजे असं काही नाहीये. तू घरभर भिरभिरत असतेस, तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरविताना पक्षिणी असतेस, साठविताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी क्रिया मला अजूनही समजलेली नाही. अशा तऱ्हेची संवेदना असलेला हा कवी, ह्याच्यात लक्षात येईल तुमच्या की खरं प्रेम कळालेला कवी जो असतो तो वेगळा असतो. त्याचं प्रेम फक्त शाब्दिक नसतं, ते असं पूर्ण भावसंपृक्त होऊन येतं आणि त्या कवितेमध्ये प्रतिबिंबित होतं. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला अभ्यासात कविता होती की नाही मला माहिती नाही, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. त्याच्यामधले मला आवडलेल्या ज्या 4 ओळी आहेत त्याच्याविषयी 2 शब्द सांगायचे की ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की आपण झाडाकडून घेऊ शकतो, ढगाकडून घेऊ शकतो, नदीकडून घेऊ शकतो, वाऱ्याकडून घेऊ शकतो, फुलाकडून घेऊ शकतो, निसर्गाकडून घेऊ शकतो, म्हणजे आपण कुणाकडूनही घेऊ शकतो. पण ह्या घेऊ शकण्याची एकच अट आहे, आपण घेऊ शकायला पात्र असलं पाहिजे. पाऊस तीच माती घेऊ शकते ज्याला मृदसंधारण शक्ती आहे, धारणा शक्ती ज्याला आहे, तीच माती पाऊस घेऊ शकते. बारड जमिनीवर पाऊस काही उपयोगाचा नाही, खडकाळ जमिनीवर पाऊस काही उपयोगाचा नाही, वरनं पाणी वाहून जातं. अशा संवेदनेचा काही उपयोग नसतो. तर देणाऱ्याने देत जावे ह्याच्यामध्ये पाऊस हा देणारा असेल तर आपण जमीन व्हायला लागलं पाहिजे. ही धारणा असली पाहिजे तुमच्यात घेण्याची. घेण्याच्या धारणेशिवाय तुम्ही समृद्ध होत नाही. तर त्याच्यातलं जे उदाहरण आहे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्या. त्यांनी दिलेले जे काही याच्यातले दृष्टांत आहे ते पाहण्यासारखे आहे. इथे तर समुद्र आहे. समुद्र काय, त्याला कुठलाही किनारा नाही, मर्यादा नाही आहे समुद्राला, खोलीची नाही, व्याप्तीची नाही. भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्या. आता ही भरलेली भीमा आणि तुकोबाची माळ याचं कुठंतरी एक सूत्र जोडता येतं का पहा तुम्हाला. भरलेलीशी भीमा म्हणजे भक्तीनं भरपूर झालेलं जे काही अंतःकरण आहे, असं तुकोबाचं होतं. तो देहूमध्ये असायचा आणि पंढरीत असायचा. तर हे जे काही त्याचं असणं आहे हे स्थल सापेक्ष नव्हतं. अशा तुकोबाची माळ घ्यावी, अशी त्याच्याकडून भक्ती घ्यावी की आपण कुठेही असलो तरी आपण पंढरीत असतो, आपण कुठेही असलो तरी चंद्रभागेत असतो. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या कवितेमधून घेता घेता आपल्या लक्षात येईल की आता समकालीन कविता सुद्धा या सगळ्या गोष्टींपासून त्याची दूर चाललेली आहे. विभाजनवादी सूर निघतायत, विसंवादी सूर निघतायत, प्रादेशिकता डोक्यावर काढते आहे आणि एकूणच सगळ्या ह्या चोरून घेणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर जातोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. खरं तर माणूसपणासाठी कविता असते, खरं तर प्रेमासाठी कविता असते, जगणं समृद्ध करण्यासाठी कविता असते. पण आपण तुटत चाललोय, आपला संवाद हरवत चाललेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आणि तुम्ही या पार्श्वभूमीवरती शिकत आहात. फक्त या भिंतीत शिकायचं नाहीये तुम्हाला, 4 भिंतीत. तुम्हाला जगण्याच्या शाळेत सुद्धा जायचं बाहेर गेल्यानंतर. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या कविता तुम्हाला कशा अनफोल्ड करणार आहे. सगळ्यात शेवटचा अनुभव जो आहे, आता या अभंगांमध्ये आहे, पण मी सगळ्या गोष्टींना समाविष्ट न करता या सगळ्या शेवटाशी येतो मी. आणि
करंदीकरांनी लेखसंग्रह त्यांचे आहेत. आकाशाचा अर्थ स्पर्शाची पालवी. परत त्यांनी उद्गार आणि परंपरा आणि नमता हे 2 समीक्षा लेखांचे संग्रह त्यांचे आहेत. करंदीकरांनी लहान मुलांसाठी खूप कविता लिहिल्या. माझा मुलगा लहान असताना मी त्याला A2 लोकांचा देश नावाचा कविता संग्रह आणून दिला आणि तो कुठेतरी एकदा मिसप्लेस झाला आणि तो म्हणाला मला तो संग्रह पाहिजे. आणि त्याला आणून देता म्हणजे तोच संग्रह त्याला पुन्हा आणून द्यायला मला खूप त्रास झाला. आणि तो म्हणाला दुसरा संग्रह नको आहे मला. आज मला आठवण आली की मुलांना सुद्धा इतक्या आवडणाऱ्या कविता विंदांनी लिहिलेल्या आहेत. जो कवी सामाजिक आशयाच्या कविता लिहितो, राजकीय आशयाच्या कविता लिहितो, प्रेमाच्या कविता लिहितो, नंतर अमृतानुभवासारख्या अनुवादाच्या कविता लिहितो आणि या सगळ्या कवितांमध्ये स्वतःचा प्रयोग दाखवतो, हे फार विशेष आहे. मला असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला की समकालीन कवींमध्ये असे किती कवी आहेत की जे संवेदनशील आहेत, चिंतनशील आहेत आणि प्रयोगशील आहेत. संवेदनशील असले तर विशिष्ट गोष्टीपुरते संवेदनशील आहेत. काही लोक महानगरापुरते संवेदनशील आहेत, काही लोक खेड्यापुरते संवेदनशील आहेत, काही शेतीपुरते संवेदनशील आहेत. ही कुठली संवेदनशीलता? तुमची संवेदनशीलता ही व्यापक पाहिजे, समष्टीची पाहिजे, ती दिसत नाही. दुसरी गोष्ट, जी संवेदनशीलता तुम्हाला चिंतनाकडे नेत नाही ती वांजुटी आहे. तिच्यातून फलित काहीच नाही. तुम्हाला चिंतनशील बनवणं हे त्या संवेदनेचं प्रमुख काम आहे. आपली जन्माला येतो तेव्हा आपण प्राण्याची संवेदना घेऊन येतो आणि जसं मोठा व्हायला लागतो तसं माणूसपणाची संवेदना विकसित होते. आणखी मोठा जसा व्हायला लागतो तसं संत आपलेसे वाटायला लागतात. मग फक्त भारतीय संत, महाराष्ट्रीयन संत, ज्ञानोबा तुकोबा असं नाही होत. जगभरच्या संतांबद्दल वाटतं आणि मग अष्टदर्शनेसारखा विंदा करंदीकर कविता संग्रह लिहितात. जगाची दर्शन आहेत. आपलंच दर्शन आहे का फक्त महाराष्ट्राचं? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मला असं वाटतं की हे विकसन जे आहे एका कवीचं, त्याचा आलेख थोडा मोठा आहे. हा आलेख जर आपल्या लक्षात आला तर लक्षात येईल की पुरस्कारासाठी आणखी दुसरी कुठली गुणवत्ता आहे? काहीच नाही. आता अमृतानुभव हा ग्रंथ असा आहे, ज्ञानेश्वरी हा कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. चांगदेव 65 हा चांगदेवाचा आणि ज्ञानेश्वराचा संवाद आहे. पण अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्वतःचा झालेला संवाद आहे. तर स्वतःचा झालेल्या संवादापर्यंत विंदा करंदीकर प्रवास करतात तेव्हा लक्षात यायला लागतं की हा प्रवास केवढा मोठा आहे. आणि त्याच्यातल्या काही यातल्या काही अमृतानुभवातल्या काही ओळी ज्या आहेत त्या मराठीत आलेल्या आहेत. मूळ अमृतानुभव बघायचं तुमचं वय नाही आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांची भाषा आणि विंदांची भाषा ही कशी एकाच सूत्रानं बांधलेली आहे. हे अवघड काम आहे. कारण जेव्हा प्रतिभा तुमची एकाच पातळीवरची असते तेव्हाच फक्त अनुभव सिद्ध होऊ शकतो, अनुवाद सिद्ध होऊ शकतो. कोणालाही अनुवाद करता येत नाही. मराठीमध्ये असे विंदांसारखे अमृतानुभवाचे अनुवाद करणारे कवी नाहीत. हे अधोरेखित करताना मला खूप आनंद वाटतो. संतांनी अनुवाद केलेले आहेत, स्वामी स्वरूपानंदांनी केलेला आहे. पण लौकिकातल्या कवीनं अमृतानुभवाचा अनुवाद करावा ही गोष्ट फार सुंदर आहे. आणि त्याच्यातलं एकाच फक्त ओवीचं विंदांनी केलेलं जे काही हे आहे अनुवाद आहे तो वाचतो मी. म्हणून माझे भाषण मौनाचेही करी मौन, हे पाण्यावरी रेखाटन मगरीचे.
इथं जसं ज्ञानेश्वरांनी स्वतःकडे नम्रपण घेतलेलं आहे, तसं आयुष्यभर विंदांनी स्वतःकडे नम्रपण घेतलं. कधीही कुठल्याही व्यासपीठावरून त्यांनी लौकिक मिळवला नाही. प्रसिद्धीच्या मागे तर लागण्याचा त्यांचा गुणधर्मच नव्हता. आणि त्यांची प्रतिभा एवढ्या वरच्या स्तरावरची होती की ते कोणाच्या मागे जरी लागले नसते तरी लोक त्यांच्या मागे लागले असते. वाचक श्रोते त्यांच्या मागे लागले असते. आता आढावा म्हणून 1-2 मिनिटांचा वेळ घेतो. विंदा करंदीकर मराठीतील एक प्रयोगशील कवी, प्रयोग जाणीवेचे, नव्या नव्या अनुभवाच्या स्वीकाराचे, एक स्वतंत्र दृष्टीचे अभ्यासक. ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्यांनी त्या स्वतंत्र दृष्टीने केलेला आहे. परंपरेत सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा कधीही स्वीकारलेल्या नाही. तिसरी गोष्ट, एक सौंदर्यनिष्ठ संगती साधणारे ललित निबंधकार. तुम्ही त्यांच्या दोन्ही ललित निबंधाची पुस्तकं बघितली तर तुमच्या लक्षात येईल इतर निबंधकारांपेक्षा ते खूप वेगळे आहे. एक भावग्राही समीक्षक. तर अरिस्टॉटल, हेमिंग्वे, ज्ञानेश्वर, तुकाराम, मर्ढेकर, माधव जुलियन, केशवसूत यांच्या कलाकृतींची त्यांनी आस्वादक समीक्षा केलेली आहे. म्हणून मी मग सरांना म्हणालो होतो की विंदांना जसे मर्ढेकर श्रद्धेय होते तसे विंदा मला श्रद्धेय आहे. परंपरा संक्रमित होते ती अशी, नुसता विद्रोह करून, परंपरेचा विरोध करून आपण पुढे नाही जाऊ शकत. प्रश्नांकित व्हायला पाहिजे परंपरेमध्ये, पण काही जर चांगल्या गोष्टी असेल तर त्या सत्वाचा स्वीकारही करता आला पाहिजे आपल्याला. तो विंदांनी केलेला आहे. एक बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद साधणारे कवी. मुलांविषयीचे कित्येक कविता संग्रह आहेत. त्याच्यातल्या 3-4 कविता संग्रहांची मी नावं सांगतो. एक सशाचे कान, परी ग परी, एकदा काय झालं, एटू लोकांचा देश, हे लहान मुलांसाठीचे कविता संग्रह आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे मला उदाहरण मी सांगितलं की हृदय जोडणारा कुशल अनुवादक. अमृतानुभवाचं जे अर्वाचीकरण केलेलं आहे ते नितांत सुंदर आहे. आपलं जर संवेदनेचं विकसन होत होत आलं तर एका माणसाच्या प्रेमापासून आपण अज्ञात शक्तीच्या प्रेमापर्यंतचा प्रवास करू शकतो. इतका दिलासा या पुस्तकाने मला सुद्धा दिलेला आहे. विंदा 14 मार्च 2010 हे जग सोडून गेले. आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी विंदांवरती मी जी कविता लिहिली ती माझ्या संग्रहामध्ये आहे. ती कविता मी आपल्या समोर ठेवतो. आणि एका चांगल्या कवीच्या जाण्यानं आपल्या हृदयाची काय अवस्था होते हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच्यानंतर मी कुठलाही शब्द उच्चारणार नाही. ह्या कार्यक्रमाची सांगता झाली असं आपण समजू. आणि माझे शब्द विंदांच्या कवितेचे आणि संवेदनेचे वाहक आहेत. माझ्यामुळं तुम्ही जर विंदांकडे वळलात तर आजच्या कार्यक्रमाचा हा संवाद मला स्वतःला समाधान देणारा झाला असं मी मानेन. 14 मार्च 2010 हेच कवितेचं शीर्षक आहे. आतापर्यंत मी बोललो ते विंदांच्या अनुषंगानं, पण विंदांबद्दल मला काय वाटतं उत्कटपणे ते या कवितेमध्ये आलेलं. आत्ताच मिटून गेलंय तुझ्या आयुष्याचं पुस्तक. आत्ताच मिटून गेलंय तुझ्या आयुष्याचं पुस्तक, पुन्हा कधीच न उघडण्यासाठी. आणि इथं मी एकटाच तुटकपणे वाचतोय मलपृष्ठावरील मजकूर डबडबल्या डोळ्यांनी. तर मला दिसत आहेत सगळीच अक्षरं पावसातल्या निमूट झाडांसारखी. तर मला दिसत आहेत सगळीच अक्षरं पावसातल्या निमूट झाडांसारखी. आणि एकूण एक विरामचिन्ह घरट्या वेगळ्या पाखरांसारखी. मी वाचूच शकत नाही पुढचा आता काहीच. मी वाचूच शकत नाही पुढचा आता काहीच. वाटू लागलंय मला की शब्द देशांतराला गेला आहे आणि आतला हा निशब्द आकांताच्या स्वाधीन झाला आहे.
मी वाचूच शकत नाही पुढचा आता काहीच वाटू लागलाय मला की शब्द देशांतराला गेला आहे आणि आतला हा निशब्द आकांताच्या स्वाधीन झाला आहे. हे कवे नुसतंच कुठं मिटून गेलंय तुझ्या आयुष्याचं पुस्तक. हे कवे नुसतंच कुठं मिटून गेलंय तुझ्या आयुष्याचं पुस्तक. अज्ञात डोळ्यांमधली ती ओळखीची खूणही आता आनंद वेगळी झाली आहे. आता आनंद वेगळे झाले. धन्यवाद सर. कविता कशी वाचावी, कविता कशी जगावी आणि ती कशी समजून घ्यावी याचा प्रत्यय या ठिकाणी सरांनी आपल्याला करून दिलेला आहे. आत्ताच या कार्यक्रमाला कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर राजकुमार मोहरकर सर उपस्थित राहिलेले आहेत. तर मी मराठी विभागाचे प्रमुख तुझे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आजच्या या व्याख्यानमालेचे या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी मराठी विभागातील प्राध्यापिका संगीता मोहिते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावे. संगमेश्वर कॉलेज सोलापूर मराठी विभाग आयोजित आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नामवंत कवी गिरना करंदीकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी ज्ञानपीठ व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मराठीतील प्रसिद्ध कवी व समीक्षक आदरणीय हेमचंद बत्की सर उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या व्याख्यानातून विंदा करंदीकरांची कविता या विषयी अतिशय मूलभूत आणि चिंतनशील अशी मांडणी करत त्यांच्या कवितांचे काही दाखले देत आपल्याला महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. मराठी विभागाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर दुबा सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय मोहरकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले. मराठी विभागाच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांच्या कल्पनेतून आणि विचारातून साकार झालेले जो आजचा अभिनव उपक्रम आहे ते आमच्या विभागाचे प्रमुख आदरणीय तुपेरे सर यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कॉलेजच्या विविध विभागातील प्राध्यापक विभाग प्रमुख साखरे सर, खांडेकर सर, त्याचबरोबर मस्के सर, मेटर सर आणि हिंदी विभाग प्रमुख तुर्दे सर यांचेही मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर समोर उपस्थित असणारे सर्व कला शाखेचे विद्यार्थी यांचेही मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या विभागातील सहकारी प्राध्यापक हेगडे सर, कट्टीमणी मॅडम आणि शिंदे मॅडम यांचेही सहकार्य लाभले त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांनी प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष या कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्या सगळ्यांचे मराठी विभागाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि सरांच्या कार्यक्रम संपन्न झाला.